शेतकरी कामगार पक्षाचा 77वा वर्धापन दिन आणि 78वा स्थापना दिन आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण शेतकरी कामगार पक्षाचे सर्व ज्येष्ठवंत कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेबांच्या निवासस्थानी प्रतिवर्षाप्रमाणे लाल बोटा या झेंड्याला वंदन करण्यासाठी या ठिकाणी जमलात। त्याबद्दल या पक्षाचे नेते आदरणीय गुरुनाथरावजी कुर्डे साहेब आणि त्यांच्या परिवाराच्या वतीने आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपल्या सर्वांना मानाची जय क्रांती करतो। शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण बहुसंख्येने आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो। फक्त शेका पक्षाच्या जोरावरच कंधार तालुका महाराष्ट्रात गाजला। शेका पक्षाच्या भांडणामुळे विधानसभेतल्या धोंडगे साहेबांनी सारा महाराष्ट्र जोडून काढला। मला सभापती केलं एक वेळ तालुक्याचा, तर सभापती केल्यावर इतका खर्च केला आम्ही दुष्काळामध्ये की जिल्ह्यातला अर्धा खर्च आम्ही आमच्या तालुक्यात आणला। म्हणजे पुढारी व्हायचं किंवा सभापती व्हायचं, आमदार व्हायचं कशासाठी? सरकारचा जास्तीत जास्त पैसा शेतकरी कामगारांसाठी आणि गोरगरिबातल्या खेडेपाड्यातल्या लोकांसाठी उपयोगी झाला पाहिजे। त्यावेळी दुष्काळ होता भयंकर, मी सभापती झालो त्यावेळी, आणि त्या दुष्काळामध्ये खूप पैसा आला। प्रत्येक तालुक्याला 8-8 कोटी रुपये आले, 8-8 कोटी रुपये प्रत्येक तालुक्याला। तर ते सीओ साहेब परेशान झाले कसं खर्च करायचे। मी सभापती होतो, आमचा सगळ्यात जास्त खर्च होता। तर त्यांनी ते मला बोलून घेतलं त्यांनी, साहेब तुम्ही खर्च करू शकता आणि जिल्ह्याचा पैसा वाया जाऊ नये म्हणून तुम्हाला माझी विनंती, काय खर्च करायला करा मी देतो। तर जिल्ह्यातला अर्धा पैसा आमच्या एका तालुक्याला होते, तर 16 कोटी रुपये आम्ही 2 तालुक्याचे एका तालुक्यात खर्च केले लोकांना मदत करण्यासाठी। काय मदत होती? वाडी तांड्याला रस्ते करणे, त्यावर मजुराला मजुरी मिळते। परत ज्या गावात पाणी नाही त्या गावात पाण्यासाठी विहिरी खोदणे आणि अल्पभूधारक शेतकरी जिथं असतील त्यांच्या शेतामध्ये विहिरी खोदून बांधून काढणे, हे कामं होते। ते हे कामं सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात कंधार तालुक्याने केलेत। एका तालुक्याला 300 विहिरी पिण्याच्या पाण्याच्या बांधल्या, 300, 250 विहिरीला पाणी लागलं। 250 विहिरी शेतातल्या बांधल्या, अल्पभूधारक शेतकऱ्याच्या 250 विहिरी, सगळ्याला पाणी लागलं। आज ते चालू आहेत विहिरी। तसंच प्रत्येक तांड्या आणि वाड्याला कच्चे रस्ते केले। त्या रस्त्यावर त्या गावचे पोरं म्हणजे बेकार होते, मॅट्रिक पास नापास वगैरे, त्या पोराला काम देऊन 5-6 महिने आम्ही कामं दिले आणि रस्तेही झाले, कामही झाले, पैसाही खर्च झाला। त्यावेळी सीओ साहेबांना माझं अभिनंदन। 77वा वर्धापन दिन आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण जमलो। मित्रो, भारत देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं। तसं खरं पाहिलं तर आपलं हैदराबाद स्टेट 17 सप्टेंबर 1948ला स्वातंत्र्य झालं। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये या सरकारमध्ये जी माणसं होती ती माणसं खूप मोठी होती असं साहेबांचं म्हणणं नेहमी असतं। आणि त्याच अनुषंगानं शेतकरी आणि कामगाराचा विचार, त्यांच्या प्रश्नाचा विचार होईल का नाही ही शाश्वती त्या काळच्या नेत्यांना, त्या काळच्या कार्यकर्त्यांना नव्हती। आणि म्हणून त्या अनुषंगानं त्या मध्यंतरीच्या काळात 3 ऑगस्ट 1948ला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधून क्रांतिसिंह नाना पाटलांनी केशवरावजी जेधे, त्याचबरोबर मोरे, त्याचबरोबर राऊत, त्याचबरोबर जाधव अशा सगळ्या मंडळींनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली। आणि ज्या वेळेला ह्या शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला या पक्षाच्या माध्यमानं खास करून शेतकरी आणि कामगारांचं हित कसं जपलं जाईल हे पाहिलं गेलं। आणि त्या अनुषंगानं या पक्षाचा प्रचार करत असताना ज्यावेळेला ही मंडळी आपल्या भागामध्ये या मराठवाड्यात आली त्यावेळेला त्यांनी केशवरावजी धोंडगे साहेब, गुरुनाथरावजी कुर्डे साहेब अशा या भागातल्या हरवलेल्या कार्यकर्त्याची भेट घेतली। त्यावेळेला खऱ्या अर्थाने केशवरावजी धोंडगे साहेबांचं वय कमी असलं तरी, गुरुनाथरावजी कुर्डे साहेबांचं वय कमी असलं तरी चळवळींची एक प्रथा त्यांची होती। आणि त्या अनुषंगानं त्यांची ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला केशवरावजी धोंडगे साहेबांचं BA तृतीय वर्ष चालू होतं। आणि 1951ला आपल्या कंधारमध्ये त्यावेळेला क्रांतिसिंह नाना पाटलाची सभा झाली। त्या सभेमध्ये केशवरावजी धोंडगे साहेबांनी प्रास्ताविक केलं आणि शेतकरी आणि कामगाराचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले। आणि त्यावेळेला या भागातल्या जनतेला असं कळालं की खऱ्या अर्थानं शेतकरी आणि कामगाराचा नेता आपल्या सर्वांना मिळाला। हा आनंद त्या काळामध्ये त्या 1951ला झाला आणि त्या अनुषंगानं या प्रचाराची सभा झाली। त्यावेळेला या पक्षाच्या वतीनं
या आदरणीय डॉक्टर भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी ही निवडणूक लढवली जावी ही भावना त्यावेळेला त्या पक्षाची होती. परंतु केशवराव साहेबांचं शिक्षणच झालं नव्हतं, त्यामुळे त्यांनी ती पहिली निवडणूक 1952 नाकारली आणि सबंध 5 वर्ष हा मतदारसंघ ज्यावेळेला शिक्षणाचं पूर्ण झालं त्यावेळेला त्यांनी पिंजून काढला. आणि त्यासोबत केशवरावजी धोंडगे साहेबांसोबत गुरुनाथरावजी कोरडे साहेब असतील, विठ्ठलरावजी पाटील म्हणजे संभाजी पाटील पेटकर असतील, विठ्ठलरावजी पाटील पेटकर असतील किंवा या भागातले जी काय मंडळी होती ते सर्व मंडळी खूप मोठ्या संख्येनं काम करत होते आणि या पक्षाचा अत्यंत चांगल्या त्या काळामध्ये प्रचार झाला. आणि